नमस्कार, मी अभिजित संपत जाधव स्वस्थ भारत अभियान या कार्यक्रमांतर्गत रियांश मल्टी ट्रेड या तर्फे संपत जाधव सर यांचा एक टीम मेंबर आहे। तर आज आपण दोन मुद्दे डिस्कस करणार आहोत। पहिला मुद्दा असा की आपल्याला आजार कसा होतो आणि दुसरा मुद्दा असा की निरोगी व्यक्तीने अमृत ज्यूस का घ्यावा। तर आपण सुरुवात करूया की आपली बॉडी कशापासून बनलेली असते। आपली बॉडी एका खूप साऱ्या अणूंपासून बनलेली असते, खूप साऱ्या पेशींपासून बनलेली असते। खूप सारे पेशी जेव्हा एकत्र मिळतात तेव्हा त्यांचे एक टिश्यू तयार होतो। तो टिश्यू तसे खूप सारे टिश्यू एकत्र आल्याच्या नंतर त्या टिश्यूचा एक ऑर्गन तयार होतो, म्हणजे एक अवयव तयार होतो। ते अवयव खूप सारे अवयव एकमेकांना जोडल्याच्या नंतर एक सिस्टीम तयार होते, त्या सिस्टीमला म्हणतात बॉडी। तर आपल्याला आजार कसा होतो हा पहिला मुद्दा आपल्याला बघायचा। तर आजार आपल्याला मेनली तीन गोष्टींमुळे होतो, एक व्हायरस, दुसरा जीवाणू आणि विषाणू। तर आपल्याला व्हायरसमुळे आजार होतो तेव्हा काय होतं नक्की आपल्याला हे बघायचे। आपल्या पेशी असतात, आपले सेल्स जे असतात त्या सेल्स मध्ये न्यूक्लियस असतो। त्या सेल्स खूप सारे मॉलिक्युल्स आणि ॲटम्स पासून बनलेले असतात। तर त्या ॲटम्स मध्ये न्यूक्लियस असतो। तो न्यूक्लियस म्हणजे इथे असलेला हा जो मधला पार्ट आहे, सेंटर पार्ट, तर तो न्यूक्लियस आहे। त्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन्स असतात, प्रोटॉन्स असतात। न्यूट्रॉन्स वरती कोणताही चार्ज नसतो आणि प्रोटॉन्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, जसे आपण इथे दाखवलेले आहे। न्यूट्रॉन्स वरती कोणताही चार्ज नाही आणि प्रोटॉन्स वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे। आणि जसं सूर्यमालेमध्ये सूर्याच्या भोवती ग्रह फिरत असतात, तसेच या न्यूक्लियसच्या भोवती एका ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात। तर आपल्याला इथे दिसत आहे की इलेक्ट्रॉन्स वरती निगेटिव्ह चार्ज आहे। तर इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट्स मध्ये फिरताना आपल्याला दिसत आहे तिथे। तर जेव्हा एखादा व्हायरस येतो आपल्या शरीरामध्ये, तो व्हायरस असतो असा, आपण डायग्राम काढूया। व्हायरस जेव्हा येतो तेव्हा तो व्हायरस काय करतो, डायरेक्टली आपल्या एका इलेक्ट्रॉन्स वरती अटॅक करतो। त्याने अटॅक केल्याच्या नंतर काय होतं की तो व्हायरस जेव्हा त्या इलेक्ट्रॉन वरती अटॅक करतो तेव्हा आपला एक इलेक्ट्रॉन शरीरामधला, त्या पेशीमधला एक इलेक्ट्रॉन असतो, तो इलेक्ट्रॉन डिस्ट्रॉय होतो, तो इलेक्ट्रॉन होतो नष्ट। तर तो इलेक्ट्रॉन नष्ट झाल्याच्या नंतर काय होतं की आपल्या पेशीमध्ये, आपल्या सेलमध्ये एक इम्बॅलन्स तयार होतो, असंतुलन निर्माण होतं आपल्या पेशींमध्ये। तर आपल्या शरीरामध्ये एका वेळी फक्त एकच तर व्हायरस आलेला नसतो, तर आपल्या शरीरामध्ये खूप सारे अनगिनत असे असंख्य असे व्हायरस आलेले असतात। तर तो प्रत्येक व्हायरस काय करतो की आपल्या प्रत्येक पेशीमध्ये असं असंतुलन निर्माण करतो। तर ते असंतुलन निर्माण केल्याच्या नंतर काय होतं की आपल्याला आजाराची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात, जसे की आपल्याला ताप येतो, आपल्याला सर्दी होते, आपलं डोकं दुखते, अशा प्रकारचे आपल्याला आजार उद्भवायला लागतात। हा झाला आपला पहिला मुद्दा क्लिअर की आपल्याला तो व्हायरस जे विषाणू वगैरे असतात ते आपल्या शरीरावरती अटॅक कसा करतात हे आपण आता क्लिअर केलं। तर मित्रांनो, आपला पहिला मुद्दा क्लिअर झाला की आपल्याला आजार कसा होतो। आता आपल्याला दुसरा मुद्दा असा बघायचा आहे की निरोगी व्यक्तीने अमृत ज्यूस का घ्यावा। तर आपण शक्यतो बघतो की फक्त आजारी झालेल्या व्यक्तींनाच लोक अमृत ज्यूस द्यायला बघतात, का तर त्यांना रिझल्ट हवा असतो, त्यांना त्या आजारापासून बरं करायचं असतं। पण कोणीच हे बघत नाही की त्या निरोगी व्यक्तीला पुढे जाऊन कोणताच आजार होऊ नये यासाठी तो अमृत ज्यूस द्यावा की नाही, हे कोणीच बघत नाही। तर आपण निरोगी व्यक्तीला अमृत ज्यूस का द्यावा। तर पहिल्यांदा आपण बघूया की अमृत ज्यूस मध्ये जसं आपल्याला माहिती की 42 प्रकारच्या वनौषधीत आहेत, बेरीज आहेत आणि कंदमुळे आहेत। तर ती कंदमुळे त्यांच्यापासून आपल्याला काय भेटतं, खूप साऱ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी भेटतं। तर जेव्हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये येतो तेव्हा तो आपल्या पेशींना अटॅक केल्याच्या नंतर पहिली गोष्ट अमृत ज्यूस काय करतं की त्या व्हायरसला अटॅकच करू देत नाही इलेक्ट्रॉन्स वरती, का तर आपल्या शरीराची इम्युनिटी सिस्टीम इतकी बूस्ट झालेली असते, इतकी स्ट्रॉंग झालेली असते की आपली इम्युनिटी सिस्टीम त्या व्हायरसला, त्या जीवाणूला, त्या विषाणूला मारून टाकते। जर आपण त्याला मारूनच टाकलं तर तो इथे अटॅक करणार नाही, म्हणजे असंतुलन निर्माण होणार नाही। त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला आजार होत नाही। हे पहिलं काम आहे आपल्या अमृत ज्यूसचं। दुसरं काम असं, जरी त्याने अटॅक केलं, इलेक्ट्रॉन्स आपण नष्ट केला, तरी सुद्धा आपले अमृत ज्यूस काय करते की पहिली गोष्ट त्याला मारते। त्याला मारल्याच्या नंतर ज्या इलेक्ट्रॉनची आपली इथे कमी झाली, हा नष्ट झालेला होता इलेक्ट्रॉन, त्याला मारून टाकलं होतं, त्याच्यामुळे असंतुलन निर्माण झालेलं होतं इथे। मग अमृत ज्यूस काय करतं, अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर पुन्हा या इलेक्ट्रॉनची जागा भरून काढण्यात येते, का तर अमृत ज्यूस मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात। त्या अँटीऑक्सिडंट्स मुळे काय होतं, व्हिटॅमिन सी आपल्याला भेटतं आणि व्हिटॅमिन सी भेटल्याच्या नंतर आपल्याला आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी सिस्टीम बूस्ट होते, त्याच्यामुळे व्हायरस मरतो। आणि दुसरी गोष्ट अशी की जो इलेक्ट्रॉनची जी कमी झाली होती ती इलेक्ट्रॉनची कमी भरून निघते, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला फ्युचरमध्ये होणारे आजार होतच नाही। हे झालं, हा झाला एक मुद्दा। आणखी आपण बघतोय की आजकालच्या युगामध्ये बदलती जीवनशैली, आणखी बदलता आहार, आपलं फास्ट फूड खाणं आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी,
त्यामुळे काय होते आणि वाढतं प्रदूषण, या 4-5 गोष्टींमुळे काय होते की आज जसा कोरोनाचा आजार आला होता आपल्या भारतामध्ये, त्यांनी 2-3 वर्ष हाहाकार माचवलं होतं. तर त्याच्यामुळे काय झालं की इथून पुढे या सर्व गोष्टींमुळे आपल्या भारतामध्ये अशा आजार येण्याची खूप जास्त संभावना आहे. तर आपल्याला झालेला आजार बरा करण्याऐवजी आपण आपली इम्युनिटी सिस्टीमच इतकी वाढवून घ्यायची की आपल्याला आजारच होऊ नये असं आपण लक्ष द्यायचं. तर आजार होऊच नये यासाठी आपण अमृत ज्यूस घ्यायचा. कोणीतरी एक महान व्यक्ती म्हटलेलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. दॅट इज वाय वी मस्ट टेक अमृत ज्यूस डेली, इवन जर तुम्ही निरोगी असाल किंवा तुम्हाला आजार झालेला असेल. तर धन्यवाद.